शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील अथनी शुगर युनिट क्रमांक 2 तसेच उदय सहकार साखर कारखाना सोनवडे बांबवडेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने वेतन वाढीसाठी बुधवारी रात्रीपासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। आंदोलकांनी कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गात चर खोदल्याने वाहतूक मार्ग बंद केला असल्याने 2 दिवसापासून गळीपासाठी जाणाऱ्या ऊस वाहतुकीच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात रांगाच्या रांगा लागल्या आहेत। जोपर्यंत कारखाना प्रशासन ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत कारखान्यात ऊस जाऊ देणार नाही असा पवित्रा कर्मचारी आंदोलकांनी घेतला आहे। या सुरू असलेल्या आंदोलनाला समोपचारी तोडगा काढण्यासाठी कारखान्याचे दोन्ही प्रशासन अधिकारी, सर्व संचालक आणि आंदोलक यांच्यात एकत्रित बैठक घेऊन योग्य ते मार्ग काढू असे मत व्यवस्थापक संचालक रणवीर सिंह गायकवाड यांनी व्यक्त केले। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील। काल झालेल्या दडपशाहीच्या प्रकारामुळे आज जो रास्ता रोको झाला तो आम्ही आमच्या मागण्यासाठी आम्हाला 100% वेतन मंडळ मिळावं, आमच्या कर्मचारी बंधूंना रिटेन्शन अलाउन्सेस मिळावे, यासाठी आम्ही ज्या प्रलंबित मागण्या आमच्या होत्या त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे वारंवार मागण्या करत होतो। त्या मागण्या आम्हाला मिळाव्या यासाठी या आटासाठी आम्ही हे केलं होतं। पण जी झाली ती दडपशाही आम्ही खपवू घेणार नाही, यात कुठे मात्र सत्य आहे आणि ते आम्ही आमच्या कामगार बंधूंच्या वतीनं त्याला आम्ही पूर्ण निषेध करत आहोत। रास्ता रोको जो कारखान्यावरती झाला, कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून आपलं मत नेमकं काय आहे? बघा, गेले 7-8 महिने झाले कर्मचाऱ्यांची पगारवाढीसाठी आमची आणि कर्मचाऱ्यांची अथनी शुगरशी आमची चर्चा चालू आहे आणि अतिशय सकारात्मक ही जे काय आमचे विचार असतील, अथनी शुगरचे विचार असतील, कर्मचाऱ्यांचे विचार असतील, हे बोलणं चाललं गेले 7-8 महिने आमचं चालू आहे। अनेक गोष्टी आम्ही त्यांच्या पगारवाढीसाठी सहमती आम्ही दर्शवलेली आहे। पगारवाढ भविष्यकाळात करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। कर्मचाऱ्यांनी पगारवाढ मागणं हे योग्य आहे, त्यांनी त्यांचा हक मागितला पाहिजे, त्यांचं हित मागितलं पाहिजे। आमच्याकडं किंवा आदरणीय चेअरमन साहेबांकडं किंवा आदरणीय शुगरचे चेअरमन आदरणीय तात्या असून देत, आदरणीय योगेश पाटील साहेब असून देत, श्रीनिवास पाटील साहेब असून देत, आमच्याकडं पगारवाढ मागणे हे योग्य आहे। खरं आज जो काय कारखान्यावर प्रकार जो घडला तो अतिशय निंदनीय हे म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही। हा कारखाना शेतकऱ्यांचा आणि सभासदांचा आहे। आदरणीय या जिल्ह्याचे लोकनेते माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड साहेब यांच्या प्रयत्नातून, आदरणीय मानसिंगदादा यांच्या प्रयत्नातून, सर्व ह्या तालुक्यातल्या सभासदांच्या पाठिंब्यामुळं, शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळं एकमेव औद्योगिक संस्था जी ह्या शाहूवाडी तालुक्यात आहे ती म्हणजे उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखाना। ही संस्था चालली पाहिजे। ही संस्था चालली तर शेतकऱ्यांची ह्या ठिकाणी भरभराटी होणार आहे, कर्मचाऱ्यांची ह्या ठिकाणी भरभराटी होणार आहे, ऊस उत्पादकांची ह्या ठिकाणी भरभराटी होणार आहे। दुर्दैवानं आज जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। तो एवढ्यासाठीच कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या ह्या ठिकाणी मागितल्या पाहिजेत, त्याच्यावर मार्ग काढायचा आम्ही भविष्यकाळात प्रयत्न करू आणि तो केलेला आहे। त्यांच्यापर्यंत आम्ही बसली, मी स्वतः ह्या कमिटीला घेऊन बसलो, त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की गुरुवार म्हणजे आज अथनी शुगरचे संचालक आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब ह्या ठिकाणी येतील। शेवटी पगार देणारे ते आहेत, आम्ही फक्त मध्यस्थी करू शकतो। ते ह्या ठिकाणी येतील, तुम्ही तुमच्या अडचणी काय ते त्यांच्यासमोर मांडा, त्यांनाही तुमच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत। आता अनेक दिवस अनेक महिने आदरणीय योगेश पाटील साहेब ह्याच्यात लक्ष घालत होते। दुर्दैवानं ते दिल्लीत असल्यामुळं त्यांना आजच्या मीटिंगला यायला जमत नव्हतं, म्हणून त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास पाटील ह्या ठिकाणी मीटिंगला येणार होते। मी कर्मचाऱ्यांना विनंती केली की श्रीनिवास पाटील साहेब तुमचं सगळं पगारवाढीचे जे विषय आहेत ते ऐकून घेतील, त्याच्यानंतर येत्या सोमवारी किंवा मंगळवारी योगेश पाटील साहेब आल्यानंतर आपण त्यांच्याबरोबर बैठक त्या ठिकाणी लावू आणि बैठक लावल्यानंतर योग्य ते आणि 100% तुमच्या पगारवाढीचा निर्णय त्याच दिवशी त्या ठिकाणी होऊन जाईल। त्या ठिकाणी आपण लेखी एक MOU करू आणि पगारवाढ त्या ठिकाणी आपण जाहीर करू। 4-5 दिवसाची गोष्ट राहिलेली आहे। तुम्ही जे वाहनं अडवायचा जो प्रकार चालू केलेला आहे ते तुम्ही ह्या ठिकाणी करू नका, माझी तुम्हाला विनंती आहे। अशी विनंती काल दुपारी मी ह्या संघटनेला बोलवून केली। सुदैवानं त्यांनी ती विनंती माझी त्या ठिकाणी मान्य केली आणि परत संध्याकाळपासून वाहनं त्या ठिकाणी अडवायला सुरुवात झाली। आज हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे, सभासदांचा आहे। आदरणीय मानसिंगदादा आणि आदरणीय कैलासवासी माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड साहेबांनी
हा कारखाना ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि सभासदांसाठी काढलेला आहे. जर सभासदांची आणि शेतकऱ्यांची वाहनं जर अडवत असतील तर हे मार्ग, हा पगारवाढीचा जो तुमचा मार्ग आहे तो मार्ग योग्य आहे असं मला वाटत नाही. कुठं तर ह्यातनं मार्ग भविष्यकाळात निघल. खरं एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी मागणी करावी. शेतकऱ्यांना अडवून, ऊस उत्पादकांना अडवून त्या ठिकाणी पगारवाढ मिळणार नाही. एक चांगल्या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी पगारवाढ मागितली तर 100% आपण भविष्यकाळात यशस्वी मार्ग त्यातनं काढू, असंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. मला एवढंही आपल्या सर्वांना सांगायचं आहे की जवळपास 10-12 वर्ष झालं आत्नी शुगर्स हा उदयसिंहराव गायकवाड सहकारी साखर कारखाना चालवत आहे. आणि चालवत असताना आपण माहिती घेऊ शकता की या 10-12 वर्षात कुठल्याही कर्मचाऱ्यांचा पगार ह्या ठिकाणी थकबाकीत राहिलेला नाही. कर्मचाऱ्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी बोनस दरवर्षी दिला जातो. 8.33% या ठिकाणी बोनस दिला जातो. ह्या वर्षी आपण कर्मचाऱ्यांना वाढीव 3% बोनस म्हणजे जवळपास 11.33 हे जी देखील आपण त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. मधल्या काळात आपल्या कारखान्यानं रेकॉर्ड ब्रेकिंग क्रशिंग केलं होतं. त्यावेळेस आपण 2 पगार बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दिले होते. त्यामुळं कर्मचाऱ्यांचं कायम हिताचं आपण बघितलेलं आहे. खरं ह्याच्यात दुर्दैवानं मला सांगायचं आहे, आमच्या कारखान्याचे सगळेच कर्मचारी काय असे नाही आहेत. बहुतांश कर्मचारी हे चांगले आहेत. त्यांना ह्यातनं मार्ग काढायचा आहे, हा कारखाना चालू ठेवायचा आहे, शेतकऱ्यांचं हिताचं बघायचं आहे. तर मी ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही एकत्र यावं. ह्यातनं मार्ग एक चांगला मार्ग ह्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मिळून आत्नी शुगर्सचे चेअरमन असतील, आदरणीय मानसिंग दादा असतील, यांच्या माध्यमातून तुम्ही काढावा. आणि जे काही थोडेफार कर्मचारी बोटावर मोजण्यासारखे, मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या तालुक्यातले जे काही उदय साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत ते अतिशय चांगले आहेत. खरं एक बोटावर मोजण्यासारखे जे कर्मचारी आहेत तो हा गैरसमज त्या ठिकाणी निर्माण करायला लागल्यात. जे गैरसमज ह्या ठिकाणी निर्माण करतात त्या कर्मचाऱ्यांना मला विनंती आहे की हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे, सभासदांचा आहे, हा चालला पाहिजे. आणि अशा प्रकारे भूमिका तुम्ही या ठिकाणी घेऊ नका. आपण बसून ह्या ठिकाणी मार्ग काढू शकतो आणि पगारवाढीसाठी प्रयत्न करू शकतो, असं तुम्हाला मी ह्या ठिकाणी सर्वांनाच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.